नमस्कार मंडळी, तर आम्ही पुन्हा एकदा चाललो आहोत ट्रेकिंगला आणि आम्ही कुठे चाललो आहोत हे तुम्हाला लवकरात लवकर समजेलच माझ्या ब्लॉगमध्ये. सो त्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, नक्की बघा आणि फॉलो केला नसेल आतापर्यंत, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आम्ही असंच नवीन नवीन आमचं ॲडव्हेंचर आम्ही करत होतो आणि आज आम्ही काय ॲडव्हेंचर करणार हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार. सो तुम्ही पण चला माझ्यासोबत ट्रेकिंगला. एक एक जण आमच्या ग्रुपचे ॲड होत आहे आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आम्ही जाणार आहे बसने आणि मी अजून पण तुम्हाला सांगितलं नाही मी कुठे जाणार आहे. जेव्हा आम्ही बसमध्ये बसणार आणि जेव्हा आम्ही तिथे पोहोचणार तेव्हा मी तुम्हाला सांगेल की आम्ही कुठे चाललोय. मला पण घेत होती, मला सांगायचं मी पण आले. बघितलं नखरे, पोरींचे नखरे. हा आमच्या सगळ्या टीम सोबत कोऑर्डिनेट करतोय. जे जिथे कोणत्या पण टप्प्यात असतील ते कोऑर्डिनेट करतो. हा खूप दूर जातोय. तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकू ना तेव्हा तुम्हाला दाखवू की आम्ही कुठे गेलो. हो, मी ते सांगितलंच नाही त्यांना की कुठे चाललोय. बापरे, सांगा पाहू आम्ही कुठे जातोय. कुठे कुठे हा सांगा बरं आम्ही कुठे चाललोय. सांगा. कुठे चाललोय. श्रावणी सांग कुठे जातोय. नाही 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 नाही, ते आधी काय करते पुढचं पूर्ण पुढे जातील, मग येतील कमेंट मध्ये सांगतील. गाईज जल्दी जल्दी हे सगळ्यांना एक ठिकाणी येऊ द्या. आम्ही इथे सगळेजण उतरलो तर इथून आम्ही जाणार. आम्ही आता जुईनगर स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथून आम्ही जाणार आहे आमच्या बसकडे. सो जिथून आम्ही सगळेजण तिथे एकत्र झालो आहेत आणि सगळ्यांना आम्ही पिकअप करणार आहोत आपला स्टॉप वाईज. सो तर मंडळी, आम्ही नेक्स्ट कोणतं ट्रॅक करू हे तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. सो प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला सजेस्ट करा की आम्ही कुठे कुठे जाऊ शकतोय अजून आणि खूप छान छान प्लेस आम्हाला सांगा की जिथे आम्हाला खूप एक्सप्लोर करता येईल, ॲडव्हेंचर करता येईल. सो नक्कीच आम्ही त्या प्लेसवर जाऊ आणि ट्रेक करू. ये ना आपण जरा ना कर. आम्हाला घ्या पुढे, आम्ही जातो पुढे. आम्ही चाललोय आता बघ, गाडीतून उतरलो आणि चाललोय बघायला एवढी ट्रॅफिक कावर आहे. गाडी थांबली तर थांबलीच आहे, हालत सुद्धा ना एवढी गर्दी येते. कोणता वेळ आहे का आपण? आणि इथं ही बोलत आहे की आम्ही आता आम्ही ज्या इकडे प्लेसवर चाललो तिथपर्यंत आम्ही पाय पाय जाणार आहे असं ही बोलत आहे. काय काय बोलतो तू? फॉलो कर मला. फॉलो. लोणावळा हायवे वाटतं. मला असं वाटतं आहे आम्ही फुल आता इथेच आमची सकाळ संध्याकाळ इथेच होणार आहे वाटतं. लाईट आम्ही आता कारण गाडी थोडी सुद्धा गाडी अशी पुढे सरकत नाही आहे, काही नाही काहीच. आणि आणि खूप पुढे पण आम्ही ना मागून चालत आलेलो आहोत. जिथे आमची बस थांबली होती तिथून आम्ही पुढे झालं बघितलं तर बापरे एवढी गर्दी. आणि काय झालं आहे आपण बघूया पुढे जाऊ. सो आम्ही चालून थकणार पण ही ट्रॅफिक काही संपत नाही आहे. कुठपर्यंत घेऊन जाते आम्हाला ही ट्रॅफिक बघूया. लेट्स सी. चला पाय पाय जाऊया. तर मी रेडी आहे पाय पाय जायला. चला आपण पुढे जाऊन. चला. हा एवढा पूर्ण राऊंड जो आहे ना तिथपर्यंत ट्रॅफिक आहे आणि आम्ही एवढं पूर्ण तिकडून चालत आलो. आता आमच्याकडे विमानात उडून गेलो. इथे ट्रॅफिक जाम आहे आणि इथे आमचं काय चाललंय गाडी गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6 वाजले आणि आता गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता आलो आहोत गाव जे आहे तिथे. सो आम्ही इथे आता फ्रेश वगैरे होणार आहे आणि मग तिथून आम्ही जाणार आमच्या प्रवासाला. आणि आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला थोड्या वेळ. आम्ही आता फ्रेश झालो आहोत इथे जिथे आम्ही थांबलो होतो. आणि हे बघा
सकाळ पण झाली, तर आम्ही आता नाश्ता करणार आहे. नाश्ता करून मग आम्ही आमच्या प्रवासाला पुढे आम्ही आता इथे नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे. तिथे छोटंसं हॉटेल आहे. सो इथे नाश्ता आणि नाश्ता आम्ही पोहे करणार आहोत, जे की मी खात नाही. आमचा नाश्ता पण झाला. आता आम्ही निघालो आहोत आम्ही आता जाण्यासाठी. खातोय. आणि संत्री आम्ही याच्यासाठी घेतली आहेत कारण एनर्जी येणार आणि विटॅमिन सी पण भेटणार, ग्लो पण येणार. ठीक आहे. आपण 25 लोक आहोत. आता सगळ्यांना आपली स्वतःची काळजी घ्यायची. सोबत आपल्यासोबत आपले जो आले त्यांची काळजी नमस्कार मंडळी, तर आम्ही फायनली पोहोचलो आहोत तोरणा, जो तुम्हाला आम्ही आतापर्यंत सरप्राईज ठेवलं होतं की आम्ही कुठे जाणार आहोत. तर तुम्ही गेस पण केलं असेल की तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच ट्रेकिंगला जात असते. तर आणि हा तोरणा गड आहे जो महाराजांनी पहिल्यांदा जिंकलेला आहे. पहिला गड हा आहे तोरणा. तर आता आपण चढायला किल्ला स्टार्ट करूयात. बघा आम्हाला वरती घेऊन जायला कोण आहे. मी एवढं घाबरते की पुढे निघून गेली. ओ माय गॉड भाई घाबरली. ते आपलं रक्षण करणार आहे. हळू. झाड लागलं दिसत. भारी दिसतं ना मंडळी. एवढा भारी व्ह्यू आहे ना, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मागे दिसतच असेल. खूप सुंदर आहे. एवढं भारी वाटतंय ना, म्हणून गड किल्ले फिरायला यायचं. जी मजा आहे ना गड किल्ले फिरण्यात, ती कुठेच नाहीये. रुचिता थकली तू? माझ्यासाठी थांबले. माझ्यासाठी थांबली ती. कोणासाठी थांबली बघा. ब्लॉग साठी थांबलो आम्ही. तुमच्यासाठी पाणी आणलं. हे पाणी मी गंगेचं पाणी. काय कधी कोण काय बोलणार ना. आम्ही एवढं म्हणजे खूप आधीपासून आम्ही ट्रेकिंग करतोय, तर सुद्धा हे लोक एवढे थकून जातात. बिलकुल एनर्जी नाही, बिलकुल एनर्जी नाहीये तुम्हाला सांगते. आणि काही वेळानंतर हा जो दिसतोय ना, हा आता बोलणार बचाव, वाचवा वाचवा मला, वाचवा. काही नाही. बेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदराच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणागडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. महादेव. मस्त वाटतंय. हवा आहे बघा. चष्मा मेकअप चेंज चिडवतोय मला शाना. शुभांगी बघा माझी आमचा खाऊ घेतला. माझी बॅग लावलं. खाऊ गेला बिचाऱ्यांचा. गावात बघा ही पोरगी. खाऊ गेला. काढला का व्हिडिओ गुलाब? फायनली आम्ही
मेन दरवाजाच इथे पोहोचलं. अजून आम्हाला तिकडे जायचं आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. गौ माता की जय. जय भवानी जय शिवाजी. आम्ही आता आलोय खूप वरती आलोय. आता फक्त अजून एक दरवाजा बाकी आहे वरती चढायचा. बघा जाताना कुठून जाऊ? डायरेक्ट खाली का? तिथे जाऊन पडशील. पडली. एवढा लॉंग कट नाही तिथं. शॉर्टकट सांगतो बघा तुम्हाला. वरतून व्ह्यू बघा किती सुंदर वाटतंय. आणि तो दरवाजा ह्या दरवाजाचा संरक्षक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तो दरवाजा क्रॉस करून जेव्हा किल्ल्यात प्रवेश करू शकता ना, तेव्हाच तुम्हाला इथं प्रवेश मिळू शकतो. सो तो तसा भक्कम बांधला. आता ही बांधणी दिसते अशी आहे, ही गोमुखी बांधणी. खालून कुठूनही जरी तुम्ही तर याचा आवाज असं धरावं लागतं. याला सांगतोय डायरेक्ट त्याचा मारा दरवाजा त्याप्रमाणे बांधणी असते. त्याला बोलतात गोमुखी बांधणी. म्हणजे आपण जेव्हा बघा गाईचं वासरू असतो, दूध पीत असतो, त्याची गाय त्याला हे चाटत असते मागेवरून अशी, तो ती तशी मांडणी अशी केलेली असते. तर म्हणून याला बोलतात गोमुखी बांधणी. किंवा ऋषीमुनी वगैरे असतात ते मग माला जपतात हाताने असा, तर त्यांचा जो हाताचा आकार असतो ही अशी ही बांधणी, त्याला ही गोमुखी बांधणीचा दरवाजा केला. हा असं साठी केलं की इथं जरी शत्रू पोचला तरी तो असा म्हणजे ओंडका वगैरे घेऊन पण तो दरवाजा तोडू नाही शकत. समजा हत्ती वगैरे आला तरी तो मारू नाही शकत, कारण त्यांनी दरवाजा बघा तुम्ही मोठे मोठे हे लावले, त्यांनी खिळे लावले. सो अशी ती बांधकामात केलेली. इथं पाणी जायला पण त्यांनी व्यवस्था केली. समजा वरून खूप पाऊस वगैरे पडला तर दरवाजा पाण्यावर पाणी जायला तिथून मग प्रवेश केल्यावरती आपण आता किल्ल्यात प्रवेश करू. आता आपण काय करू, जुन्नर माचीवर जाऊया, मग मेंगाई देवीच्या मंदिरात जाऊया आणि मग बाकीच्या माचीला जाऊया. ठीक आहे. आली आता तुम्ही नेहमी लेट करत चला. दरवाजा बंद केल्यावरती 2 होल आहेत. तर तिथे ओंडका जायचा, सांगा कसं मजबूत असेल. इथे मारुती मंदिर आहे. मारुती मंदिरच्या जवळ आम्ही आलोय. बघा मारुतीचं मंदिर. खाली ॲडव्हेंचर. हा राजगड आणि हा सिंहगड. राजगड दिसतोय बघा इथून. आम्ही असं नवीन नवीन ॲडव्हेंचर घेतोय. बापरे असे बापरे चल सेम उतर मग अशी दाखवचं उलट दोरी पकडून. हा असं उतर बघ. फक्त दोरीला चिपकू नका मग फुल जोरात आहे काय खाली उतरायचा आणि चढायचा हाच एक वेळ दिसतोय आम्हाला. अरे बाबा इथे उतरायचं तर व्हिडिओचं म्हटलंय. हा म्हणजे ओपन तर झालाय.
चोळ दरवाजा हा. आम्ही आता कसं तरी उतरलो होतो, आता चढतोय परत. खूप डेंजर आहे. चला सर. बचाव वाला वरती बघा कसं आहे. आता स्नेहा मॅडम चालली आहे बाहुबली. मंदिर आहे, खूप रिलॅक्स वाटतं इथे. मेघाई देवी मंदिर, तिकडे महादेव मंदिर. पूजा केली, मी पूजा केली. पूजेने म्हणून मला मी डोकं चालवलं, मुंबईला दगडी जमा केले. त्यांची खालून यायची घाई, मग वरून दगडी मोडाले. तर त्यांचं काय चाललं नाही. मग महाराजांना खोदकाम करताना आपल्या दिल्ली झालं होतं, तिथं 22 सांगे महाराजांना सोन्याचे सापडले. मग त्यावेळी महाराजांनी ती धनचे सोन्याचे 22 सांग्याच्या धनचा राजगड बनवला आणि ती राजधानी, पहिली राजधानी राजगड, नंतर राजगड झाली. जय शिवराय. एवढं आणि काय 12 वर्ष माहिती तेवढं सांगायचं, किती नाही ते सांगायचं काय नाही. कोकण दरवाजा, कोकण दरवाजा. आमचा एक मेंबर आलेला आहे काम करून. व्हेरी गुड शुभन, व्हेरी गुड. 1.5 hours मध्ये टॉपला आलोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. का नाही नाही फक्त टिक करायचं. सरप्राईज टेस्ट आहे का? सरप्राईज टेस्ट. आम्ही आता सरप्राईज टेस्ट करतोय. अगोदर जरा बोलला असता तर पाठवलं असतं 4-5 क्वेश्चन आहे ना. पेपरीला झाला का काल? इथे क्वेश्चन पेपर देत आहे. तुमचं गिफ्ट तुम्ही घालवणार पुढच्या ट्रेक. ज्याला समान मार्क म्हणजे पुढच्या ट्रेक मध्ये गिफ्ट मिळणार आहे, ह्या ट्रेक मध्ये नाही. नाव नाही टाकले तिथे. डिस्कस करून सॉल्व्ह करता पेपर, असं चालतं का? फेल आहे ऑलरेडी सगळे टेन्शन नको घेऊ. त्यांच्यातलं कोणाला गिफ्ट नाही देणार मी. डिस्कस करून पेपर सॉल्व्ह करताय. तुला नाही आठवत तर पेन देतो पर्यंत नुसतं धरून बसलाय. तर मंडळी 5-5:30पर्यंत आम्ही पायथ्याशी येऊन गेलो पेपर देऊन, आणि सुंदर असं आम्ही जेवण केलं तिथे जवळच्या हॉटेलमध्येच, आणि खूप सुंदर जेवण होतं. नक्कीच तुम्ही ट्राय करा. सकाळी नाश्ता पण आम्ही तिथेच केला, आणि असा होता आमचा पूर्ण दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी, आणि एवढं छान वाटत होतं ना आम्हाला. आजचा दिवस एवढा सुंदर गेला. सो प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, भरपूर शेअर करा. प्लीज विसरू नका हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. थँक्यू.